अध्यक्ष महोदय, आजचे उत्सवमूर्ती दिलीपजी आणि बंधू भगिनींना, इथे जर 10 मिनिटातच विषय मांडायचा असेल तर एक व्याख्यान देणं हे काही योग्य होईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून सूत्ररूपाने आणि इथे जो समूह सध्या उपस्थित आहे तो पुरेसा समंजस असल्यामुळे तेवढं पुरेसं होईल असं वाटून मी आपला विषय मांडणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगातली सर्वात मोठी संघटना, हिच्यासारखी हीच 100 वर्ष अव्याहत काम करणारी जगातली एकमेव संघटना, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भरतेसाठी स्वयंसेवकांच्या गुरुदक्षिणेवरच अवलंबून असलेली संघटना, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वयंसेवकांचे सकारात्मक योगदान असलेली एकमेव संघटना, त्या त्या क्षेत्रात जिथे जिथे स्वयंसेवक गेले सर्वोच्च स्थानी राहून आदर्श निर्माण करण्याचा ध्यास घेणारी अशी संघटना. हे संघाचं वर्णन करायला हरकत नाही. संघाचे कार्यकर्ते कसे आहेत? एवढं मोठं कार्य असं उभं करायचं तर त्याला एक विशिष्ट प्रकारची मनोभूमिका असणारे कार्यकर्ते आवश्यक आहेत. त्याशिवाय हे होणार नाही. अमानी मानदो मान्य, विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूचे नावं सांगितली ही. अमानी, मानाची अपेक्षा नसलेले, मानदो, दुसऱ्याला मान देण्यास सदैव तत्पर असलेले, मान्य, म्हणून सर्वांना मान्य असलेले असे कार्यकर्ते उभे केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज या स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या इथे दशावताराची कल्पना आहे, पण आता माझ्या मते अवतार होणार नाही आहे. जनतेतून जनार्दन उभे करावे लागणार आहे आणि जिथे जनतेतून जनार्दन उभा होईल ते कार्य पुढे प्रगत होईल. संघ निर्मात्यांबद्दल निरनिराळे लोक निरनिराळे बोलतात. डॉक्टर हेडगेवार ही सामान्यांमधली एक सामान्य व्यक्ती होती असं अनेकांचं त्यांच्याबद्दलचं मत आहे. माझ्या मते तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आजच्या भाषेतले विचारवंत, बुद्धिमंत अशा प्रकारचं कुठलंही काम उभं करण्याच्या दृष्टीनं योग्यता बाळगणारे लोक आहेत असं वाटत नाही. सामान्यता म्हणजे काय? सर्वसामान्यत्व म्हणजे काय? तर जनतेतला पाहिजे, जनतेसाठी पाहिजे आणि जनतेकरवीच काम करून घेणारा पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे वैशिष्ट्य आहे. अनेक मोठे मोठे कार्यकर्ते आपल्याला समाजात दिसतात, मोठे आहेत ते. या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मालिकेत संघाचे कार्यकर्ते हे उठून दिसणारे कार्यकर्ते ते त्यांच्या या
स्वभाव वैशिष्ट्यामुळे. संघाची कल्पना अतिशय सोपी साधी आहे. नित्य साधना म्हणून संघाची शाखा आहे. तुम्हाला संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेतच यावं लागेल असं सांगितलं जातं. याचा अर्थ काय? प्रत्येक संघटनेला काहीतरी नित्य साधना लागते. त्याला कर्मकांड असंही म्हटलेलं आहे. शाखा ही कर्मकांड आहे. त्याच्यामध्ये सामान्य घरातली मुलं आली आणि त्यांच्या करवीच ही सगळी जी आज ज्यांची वर्णनं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्यासमोर मांडली ती सामान्यातून उभी झालेली असामान्य व्यक्तिमत्व आहे. संघाची वैचारिक भूमिका काय? आपल्यातल्या वाईट गोष्टींसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका. मग ते आक्रमक म्हणून मुसलमानांना शिव्या द्यायच्या, इंग्रजांना शिव्या द्यायच्या, नो. असं का घडलं? ही वाईट स्थिती ही 1000-1500 वर्ष आपल्या वाट्याला का आली? याचं कारण आपल्या समाजात एकी नव्हती. इथे बंधुभाव नव्हता, भेद होते, कलह होते, असहकार होता, स्वार्थ होता, स्पर्धा होत्या आणि त्यामुळे आक्रमकांचं पाऊल आहे. जर पुढे असं काही होऊ नये अशी इच्छा असेल तर हे दोष आपल्याला निर्माण करावे लागतील आणि ते नष्ट करावे लागतील आणि ते नष्ट करण्याचं माध्यम म्हणजे संघाची शाखा आहे. संघटनेच्या ज्यावेळेला निर्मिती होते त्यावेळेला एक शक्ती निर्माण होत असते आणि शक्तीला पर्याय नसतो. शक्ती दोन प्रकारची. शारीरिक शक्तीसाठी शाखेत शारीरिक कार्यक्रम आहे, पण केवळ कबड्डी म्हणून संघ नाही आहे, म्हणजे संघ नाही आहे. इथे शरीराला थकवतात, त्याला आकार देतात, खेळातून खेळीमेळी हा भाग ही शाखा निर्माण करते. नाही तर प्रत्येकाचा इगो हा मोठा तीव्र स्वरूपाचा असतो. त्याला नर्मदा ज्याप्रमाणे पत्थराचे खडकाळपण दूर करून त्याच्यातून शाळीग्राम घडवते, ते शाळीग्राम घडवण्याचं कार्य शाखेतून होतं. म्हणजेच ज्याला मी म्हटलं की खेळातून खेळीमेळी निर्माण करणारी ती शाखा आहे. अतिप्रतिकूल परिस्थितीतही संघ टिकला. याचं कारण काय? समर्थांचा संदेश लक्षात ठेवण्यासारखा आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. संघ धर्माचं अधिष्ठान, उपासना पंथाचं नाही. संघटित, सतर्क, समर्पित स्वयंसेवकाची संघटना म्हणजे संघ. संघाच्या परिसस्पर्शाने सृष्टी उभी होते. ही जेवढी कार्य उभी झाली आहेत ते एक एक सृष्टी आहे ती, आणि ती सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य या मंडळीत कसं आलं तर त्यांना संघाचा परिसस्पर्श झालेला होता. या संघाला मिळणारा प्रतिसाद, जसं म्हटलं गेलं होतं सुरुवातीला की नागपूरची संत्री पुण्याला चालणार नाही, पण ती पुण्यात चांगली बहरली. अहो, कुठला कोण सुनील देवधर मुंबईचा गेला कुठे? ईशान्य भारतात. आणि काय घडवून आणलं त्यांनी? परिसस्पर्श कोणता? संघाचा. मनुष्य कसा? सामान्य. पण सामान्यातून असामान्य निर्माण करणं हे संघाचं कार्य. नागपुरातलं उदाहरण आमच्या कालिदास सालोडकरांचं. कर्मठ शाकाहारी बंगालमध्ये गेले, तिथे जेवणात मासोळीशिवाय बात नाही. काय करायचं? बंगाली गृहिणी या संकटात सापडायच्या नवऱ्यानी यांना जेवायला बोलवलं की यांना ज्यावेळेला कळलं हे त्यावेळेला ते काय म्हणाले, मी शाकाहारी आहे. अहो, त्या कालवणातली मासोळी काढून ठेवा, मला कालवण वाढा,
शाकाहारी झालो मी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणण्याचं काम संघाची शाखा करते. धन्यवाद.